नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक वित्त हा चॅप्टर बघणार आहोत। तर या चॅप्टरशी रिलेटेड जे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मेन्स, पुन्हा कंबाईंड ग्रुप बी आणि सी याच्या पूर्व परीक्षा आणि मेन्सचे पूर्ण पेपरचं ॲनालिसिस आपण करणार आहोत। जर कोणाकडे बुक असतील म्हणजे PYQचं जर पुस्तक असेल तर सर्वांनी ओपन करा, जेणेकरून जे मी सांगेल की एखादं विधान का चुकीचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड जी गोष्ट आहे तर तुम्ही तिथं जर लिहून ठेवलं तर ते तुमचं कन्फर्म होईल। त्यासाठी तुम्ही तुमचं पुस्तक ओपन ठेवा। तर आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। तर फर्स्ट क्वेश्चन बघा, जेंडर बजेट म्हणजे काय? तर याचा आन्सर येणार आपला, जे सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद असते त्याला जेंडर बजेट म्हणतात। त्याचा आन्सर येणार 4 नंबर। सेकंड क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाने डेड्याशा वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली। तर महाराष्ट्र शासनाने 2013 पासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे स्वीकारलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जो आता हे राज्यसेवेचे होते क्वेश्चन, आता आहेत कंबाईंड पूर्वचे। तर चला, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे। खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? आता इथं काय म्हटलेलं आहे? महसुली जमा। आता महसुली जमेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर आपल्याला ते बघायचं आहे। यामध्ये केंद्र पुरस्कृत योजना याचा समावेश होतो। तर आन्सर कन्फर्म येतं, म्हणजे 3 आपलं काय झालं, कटलं। यानंतर केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारीनुसार अनुदाने, तर बी पण होतं। त्यानंतर सी, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने, सी पण होतं, म्हणजे हे कटलं। आणि डी बघा, इतर अनुदाने। तर हे सर्व जे अनुदाने आहेत तर सर्व अनुदानाचा महसुली जमेच्या म्हणजे महसुली जमेमध्ये याचा समावेश होतो। तर आता महसुली जमेमध्ये आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर ते बघूया। जे कर उत्पन्न आहे, कर उत्पादनामध्ये आता त्याचे 2 भाग करा, हे करा, कर उत्पन्न आणि दुसरं आहे करेत्तर उत्पन्न। आता हे 2 भाग पडतात महसुली जमेचे। आता कर उत्पन्न, आता मी फक्त जे सुरुवातीचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे सार्वजनिक वित्त आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक भांडवली आणि महसुली। आणि महसुलीमध्ये येत आहे महसुली जमा आणि महसुली खर्च। आणि भांडवलीमध्ये काय येत आहे? भांडवली जमा आणि भांडवली खर्च। तुम्हाला महसुली जमा आणि भांडवली जमा ह्या 2 गोष्टी किंवा ते जे खर्च आहेत, महसुली खर्च आणि भांडवली खर्च, ह्या 4 गोष्टी कळाल्या तर पूर्ण हा चॅप्टर तुम्हाला समजून घ्यायला मदत होईल। आणि जे सुरुवातीचे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनच्या खाली मी तुम्हाला सांगेल की महसुली जमा कोणती आहे, महसुली खर्च कोणते आहेत। मग नंतर जसं पुढे जाईल ना तेव्हा फक्त मी डायरेक्ट त्याचा आन्सर सांगेल। पण जेव्हा मी हे सांगेल सुरुवातीला तर तेव्हा तुम्ही जे स्टार्टिंगचे क्वेश्चन आहेत तिथंच एक ठिकाणी असं कॉलम करा आणि त्याच्यामध्ये इथं महसुली जमा आणि इथं महसुली खर्च आणि इकडे भांडवली जमा आणि भांडवली खर्च हे 2 कॉलम करून एकदाच लिहून घ्या, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला बघण्याची आवश्यकता लागणार नाही। तर आपण आता फक्त आपण ह्या क्वेश्चनमध्ये महसुली जमेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते बघूया। तर बघा, याच्यामध्ये आता काय म्हणलं होतं मी तुम्हाला, कर उत्पन्न म्हटलं होतं। आता कर उत्पन्नामध्ये काय होतं, जे उत्पादनावर कर लावला जातो त्याचा समावेश होतो। इथं उत्पन्नावरील कर आणि त्यानंतर येते संपत्ती व भांडवली व्यवहारावरील कर, संपत्ती व भांडवली व्यवहार कर। पहिल्याने ते उत्पन्नावर कर, दुसरा ते संपत्ती भांडवली व्यवहारावरील कर आणि तिसरा येतं आपलं वस्तू व सेवा कर। ह्याच्यावर कसं आहे, वस्तू व सेवावर पण पुढे क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा। वस्तू व सेवावरील कर म्हणजे जे सर्व आहेत हे 3 कर येतात। कशामध्ये? महसुली जमेमध्ये येतात। कर उत्पन्नामध्ये कोणते येतात? उत्पन्नावरील कर। इथंच तुम्ही
रिव्हिजन करून हे इथंच पाठ करून घ्या. उत्पन्नावरील कर, संपत्ती आणि भांडवली व्यवहारावरील कर आणि वस्तू व सेवावरील कर, म्हणजे 3 कर उत्पन्नामध्ये येते. त्यानंतर बघा आता करेत्तर उत्पन्नामध्ये कशा कशाचा समावेश होतो, म्हणजे कर सोडून बाकीच्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. तर याच्यामध्ये राजकोषीय सेवामध्ये काय येतं, याच्यामधले पण 4 पार्ट पडतात. त्याच्या 4 पार्टमध्ये म्हणजे 4 पडतात. त्याच्यातला आपला पहिला पार्ट बघायचा आपल्याला. त्याच्यामध्ये येते राजकोषीय सेवा. राजकोषीय सेवा आता यामध्ये काय असतं, जे चलनी नोटा व नाण्यामधून मिळणारा नफा याचा समावेश होतो. 2 मध्ये येतं व्याज उत्पन्न. याच्यामध्ये व्याज उत्पन्नामध्ये काय काय होतं, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, म्हणजे जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना जे केंद्र शासनाने जे व्याज दिलेलं असतं त्याचा समावेश होतो. त्यानंतर येतं रेल्वे. आता लिहायला वेळ लागतो म्हणून मी तुम्हाला रिकॉल करेन. रेल्वे व पोस्ट सेवावरील व्याज आणि सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज हे कशामध्ये येते, व्याज उत्पन्नामध्ये येते. आणि तिसरा पार्ट पडतो नफा व लाभांश. तर सार्वजनिक उद्योगाचा नफा हे नफा आणि लाभांश मध्ये. आणि 4 नंबरला येतं इतर कर महसूल. यामध्ये सरकारी सेवा प्रदानातून प्राप्त नफा आणि फी दंड हे कशा येतात, महसुली जमेमध्ये येतात. आणि हे झालं. आणि आपल्या क्वेश्चन मध्ये काय आलं होतं, हे पूर्ण जे अनुदाने आहेत योजना, केंद्र पुरस्कृत योजनावरच्या अनुदाने प्लस केंद्र हे दिलं होतं ना इथं, की राज्यामध्ये जे व्याज ते दिलं जातं ते अनुदाने, ते पुन्हा केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदाने आणि घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने आणि इतरांचे अनुदानाचा समावेश असतो ना, ते कशामध्ये होतं, महसुली जमेमध्ये अनुदाने हे होतं, त्याच्यामध्ये समावेश होतो. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत. आता तुम्हाला हे माहित आहे, राजकोषीय धोरण असते आणि मौद्रिक धोरण असते. जे राजकोषीय धोरण असतं ते आपलं गव्हर्नमेंट हे करतं, जे मौद्रिक धोरण असते ते RBI ठरवतं. आता आपल्याला कोणतं विचारलेलं आहे, राजकोषीय नीतीची साधने, म्हणजे राजकोषीय म्हणजे केंद्र शासन समजा. तर यामध्ये कोणते कोणते साधने असतात ते बघायचं आपल्याला. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. तर हे कसं आहे, हे साधन आहे, म्हणजे कसं आहे आपलं बरोबर आहे. त्यानंतर बघा लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. तर याचा राजकोषीय धोरणाचा काही संबंध आहे का, नाही. मग ब विधान कसं आहे आपलं चुकीचं आहे. मग इथं आपल्याला कोणती साधने आहेत म्हणजे पॉझिटिव्ह विचारले, म्हणजे हे कसं झालं, कट झालं. आणि हे पण इथं आपल्याला कन्फर्म पाहिजे होते म्हणून हे. मग आपला आन्सर कसं आहे 50-50 मध्ये राहिलेला आहे. मग यामध्ये बघायचं आपल्याला. आता एक आता पुढचं बघूया आपण. करारपण आणि अंदाजपत्रक. हे अंदाजपत्रक राजकोषीय ह्याच्यामध्ये येतं ना, म्हणून क पण आपलं कसं आहे बरोबर आहे. तर आन्सर येणार 4 नंबर. ड वाचायची गरज नाही. संसद आणि प्रशासन. आता ह्या दोन्ही गोष्टीचा येतो का संबंध, कुठं संसद आणि प्रशासन नाहीये. तर आपला आन्सर येणार अ आणि क. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते. तर आता ही कशी असते, वाढती असते. म्हणजे खर्च कसं वरचं वाढतच जातो ना, तसंच राहतं आपलं काय आणि गव्हर्नमेंटचं काय सेम, असं लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन बघा. सार्वजनिक अव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग आहे. तर याच्यामध्ये कोणता आहे ते बघायचंय. सार्वजनिक खर्च पहिलं विधान बरोबर आहे. पुन्हा सार्वजनिक उत्पन्न हे पण आहे. सार्वजनिक कर्ज हे पण आहे. आता सामाजिक स्वास्थ्य, आता ह्याचा आहे का काही संबंध, नाहीये ना, हे आपल्याला कॉमन सेन्सनेच कळतं. मग आपला आन्सर काय येणार, ABC. समतोल अंदाजपत्रक. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असते. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे. आता सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. समतोल म्हणजे दोन्ही गोष्टी समान असणे. जास्त कमी, म्हणून ह्या 2 विधानामुळे हे इथंच कटलं. म्हणजे अ पण येणार नाही, ब पण नाही, पण इथं समान आहे, ह्याचा तर विषयच येत नाही. तर आपला आन्सर येणार 3 नंबर. आता 9 नंबरचं बघा. महसुली खर्चाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर आपल्याला बरोबर विधाने करायचंय. यामध्ये पगारावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असतो. प्लस यामध्ये
म्हणजे पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. तर आपण महसुली यामध्ये केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा समावेश असतो. नाहीये, ब विधान चुकीचं आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असतो. याचं बरोबर आहे, महसुली खर्चाचं आपण बघत आहे. आणि यामध्ये संशोधन आणि विकासावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असतो. तर आपला आन्सर काय येणार, अ आणि क येणार. तर आता ब का चुकलं ते बघूया. जे केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाचा समावेश असतो ना, तो भांडवली जमेमध्ये येतो बरं का. हा जे कर्ज असतं ते भांडवली जमेमध्ये येतं आणि जे कर असतात ते महसुली जमेमध्ये येत असतात. आणि अनुदाने पण महसुली जमेमध्ये. आणि महसुली खर्चामध्ये काय येतं, जे खर्चाचा समावेश. महसूल म्हणजे काय, महसूल डिपार्टमेंट आहे ना, महसूल सहाय्यक ते. तर जिथं खर्च, पगारावर खर्च, हे महसुली खर्च येतो, हे माहीत आहे आपल्याला. जे पेन्शनवर दिला जातो तो पण महसुली खर्चाचा समावेश असतो. पुन्हा आरोग्य सेवावर होणाऱ्या खर्चाचा समावेश पण कसा असतो, महसुली खर्च असतो. जे खर्च रिटर्न नाही येत, तरी अ आणि क येतं. आणि जे केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा समावेश असतो तो भांडवली जमेमध्ये होतो. आणि जो संशोधन विकासावर खर्च केला जातो तो भांडवली खर्चामध्ये समावेश होतो. तर आपला आन्सर येणार अ आणि क बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सुचवलेले आहेत. तर त्यामध्ये बघा, सार्वजनिक खर्च कमी करणे, ए बरोबर. पुन्हा व्याज दरात कपात, बी बरोबर. निर्गुंतवणुकीतून मिळालेला रकमेचा वापर, सी पण बरोबर. कर्ज काढून टाकण्यासाठी प्रतिबंधित सोने खरेदी करणे, तर हे ड चा कसा समावेश होत नाही. आपला आन्सर येणार ए बी सी बरोबर. भारतीय अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कोणते उपाय, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला कर्ज कमी करायचंय, तर कर्ज करण्यासाठी काय काय करू शकतो आपण. सार्वजनिक खर्च कमी करणे. सार्वजनिक खर्च म्हणजे कसं, आपण योजनावर किंवा कोणते ह्याच्यावर जे खर्च करतो ना, ते खर्चावर म्हणजे कमी करायचे. पुन्हा व्याजदरात कपात, व्याजदराचं जे दर असतो ना ते कपात करायचे. पुन्हा निर्गुंतवणुकीतून मिळालेल्या रकमेचा वापर, हे पण काय करायचं, कमी करायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी केल्या तर आपल्या कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जेव्हा सरकार कराद्वारे पुरेशी वित्तीय साधन सामग्री उभी करू शकत नाही, तेव्हा खालील साधनाद्वारे विकास खर्चासाठी वित्त उभे करते. तर बघा पुढचं. तर यामध्ये काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेकडील शिल्लक रक्कम काढून घेते, हे बरोबर आहे. म्हणजे आता एक पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या. जेव्हा सरकारना म्हणजे वित्तीय साधन सामग्री उभी करायची आहे, म्हणजे एखाद्या गोष्टी जमा करायच्या आहेत किंवा पैसे जमा करायचे आहेत, तेव्हा सरकार म्हणजे करू शकत नाही, तेव्हा साधनाद्वारे विकास खर्चावर वित्त उभे करू शकते. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीतून आपल्याला विकास खर्चासाठी वित्त उभा करू शकते. तर ते बघा, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून शिल्लक रक्कम काढून घेते, म्हणजे आरबीआयकडून पैसे घेते, तर बरोबर आहे. पुन्हा बाजारातून कर्ज उभारते, हे पण बरोबर आहे. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, हे पण बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडून पैसे असतील, पैसे पण घेते, जे शिल्लक रक्कम आहे ती, प्लस बाजारातून पण कर्ज घेते, त्याला अंतर्गत कर्ज म्हणतात जर इंटरनल घेत असेल तर. आणि आरबीआयकडून कर्ज घेते. ह्या तिन्ही गोष्टी विकास खर्चासाठी जे वित्त जमा करायचे त्या टाईममध्ये आपलं गव्हर्नमेंट करू शकतं किंवा करते. 4 नंबर आन्सर येणार. आता केंद्र सरकारच्या भांडवली प्राप्तीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो. आता याच्यात कशाचा समावेश होतो ते बघायचं. भांडवली इथं प्राप्ती विचारलेली आहे. तर भांडवली प्राप्तीमध्ये राज्य सरकारना पूर्व दिलेल्या कर्जाची वसुली याचा समावेश होतो. पुन्हा निव्वळ बाजारातून घेतलेले कर्ज याचा पण होतो. प्लस भविष्य निर्वाह निधी आणि विशेष ठेवी इत्यादीद्वारे जमा होणारी इतर भांडवली येणी याचा समावेश होतो. वस्तू व सेवा कर. आता हा डबल क्वेश्चन आला, तर याचं कसं आहे, वस्तू व सेवा कर कशामध्ये म्हटले तुम्हाला, महसुली जमेमध्ये होतो यांचा समावेश. तर हे आणि ह्यांचा होतो भांडवली प्राप्तीत. आता भांडवली प्राप्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते बघूया. जी कर्ज उभारणी असते, आता कर्जाचे 2 पद्धती असतात, अंतर्गत आणि बाह्य कर्ज. तर हे दोन्ही कशामध्ये येतात, आपल्या प्राप्तीमध्ये येतात. सेकंड नंबरमध्ये काय आहे, जी इतर देणी असतात. आता देणी म्हटलेलं आहे म्हणजे ते वापस करावं लागतं कधी ना कधी. आता जी सरकार वापरीत असलेल्या जनतेच्या अल्प बचती,
म्हणजे जे बचत असते जनते आपण सरकारकडे ठेवलेली असते ते त्याचाही समावेश भांडवली जमेत होतो. प्लस जे पेन्शन असते ती, पुन्हा पोस्टातील बचती यांचा समावेश होतो. त्यानंतर जी कर्ज वसुली केली जाते म्हणजे राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून किंवा सार्वजनिक उद्योगाकडून जी कर्ज पुनर्प्राप्ती झालेली असती ती पण भांडवली म्हणजे भांडवली जमा किंवा प्राप्तीमध्ये याचा समावेश होतो. त्यानंतर भांडवली जी मिळकत असते याचा पण समावेश असतो. इत्यादी गोष्टी भांडवली प्राप्तीमध्ये असतात. तर पुढचा क्वेश्चन बघूया. तर याचा आन्सर येते अ, ब, क म्हणजे 3 नंबर. आता हे जोड्या लावा. आता ह्याच्यात काय सांगितलेलं आहे, तुटीचा अर्थसंकल्पाविषयी सांगितलेला आहे. तर जोड्या लावा ते बघायचं आपल्याला. तर जे महसुली तूट आहे, तर महसुली तुटीचं काय येणार, जेव्हा सरकारचा चालू खर्च हा चालू उत्पन्नापेक्षा जास्त असतो. म्हणजे खर्च जेव्हा उत्पन्नापेक्षा जास्त असतो, म्हणजे इथं झालं उत्पन्न, इथं उत्पन्न समजा उत्पन्न इतकं आहे आणि आपला खर्च एवढा आहे, तर हे डिस्टन्स जे असतं त्याला महसुली तूट म्हणतात, असं लक्षात ठेवा. म्हणजे आपला खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी आहे, तर तेव्हा होते महसुली तूट. त्यानंतर येतं अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूटमध्ये काय असतं, जेव्हा सरकारचा एकूण खर्च व एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा काय होते, तूट येते. तूट म्हणजे काय असतं, एनी टाइम खर्च जास्त असतो तुटीमध्ये. आता राजकोषीय तूट. आता राजकोषीय तूट जर म्हटलं तर अर्थसंकल्पीय तूट आणि बाजारपेठेतील कर्ज व इतर देणी मायनस बाजारपेठेतील कर्ज व इतर देणी हे येतात राजकोषीय तूटमध्ये. आता मौद्रिक तूट आता तुम्हाला म्हटलं होतं, जेव्हा मौद्रिक शब्द येतो तेव्हा RBI लक्षात ठेवायचाच. राजकोषीय म्हणलं तर केंद्र शासन, तर हे काय ना RBI कडून कर्ज घेऊन तूट भरून काढणे. तूट म्हणलं की समजा की उत्पन्न आपलं कमी आहे, म्हणजे आपण गरीब आहोत समजा, आणि गरीब आहे म्हणून आपल्यावर कर्ज झाले किंवा तूट निर्माण झाले. खर्च जास्त झाला आपला, म्हणजे आपल्याला घरून आले 10,000 आणि आपण खर्च केला 15,000, तर ते मधला जे डिस्टन्स जे 5,000 आपण इकडून तिकडून घेतलेलं असते ती झाली आपली तूट. समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता 14वा क्वेश्चन बघा. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगाची प्रवृत्ती रोखली जाते. नेक्स्ट बरोबर आहे. सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जाईल. तर हे दुसरं विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर त्याचा आन्सर येणार 2 नंबर. हे जे सार्वजनिक कर्ज असतं, हे सार्वजनिक कर्ज जे घेतात, हे कर्ज घेऊन आपण जे योजना ते असते गव्हर्नमेंट, त्या योजनेवर हे केलं जाते. म्हणजे योजना गरिबासाठीच असतात, कधी श्रीमंतासाठी असतात का नाहीत ना. मग हे जे गरीब असतात ना ते अत्यंत गरीब होत नाहीत. जेव्हा सार्वजनिक कर्ज घेतलं जाते तेव्हा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना म्हणजे योजना राबवल्या जातात गव्हर्नमेंटकडून, आणि ह्या योजना ऑब्व्हियसली कुणासाठी राहतात, गरिबासाठी राहतात. मग ह्यांना जर पैसे दिले तर मग ह्यांची आणखीन गरिबी वाढणार आहे का, योजनेतून ह्याची गरिबी आणखीन वाढेल का, नाही ना. चांगली सुधारणाच होईल ना, म्हणजे त्यांना फ्री अन्नधान्य देणं, ह्या अशा गोष्टी ज्या असतात, मग हे गरीब अधिक गरीब होतात का नाहीये. तर मग हे विधान त्यामुळं चुकलेलं आहे. तर आन्सर येणार आपला 1 नंबर. आता पुढचा क्वेश्चन बघा. दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाहीत असे घटक आपल्याला शोधायचे. आता कोणते घटक नाहीत, आता या भाववाढ कारणीभूत आहे. आता नाही, शासकीय खर्चात वाढ ही आहे का कारणीभूत, भाव ह्याच्यासाठी नाहीये म्हणून 2 येतं. तुटीचा भरणा ही आहे का कारणीभूत, नाहीये. तर आपला आन्सर काय येणार, ब आणि क. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी वित्तीय धोरणाचे साधन नाही, तर साधन नाही याला नाहीला गोल करा. तर याच्यातलं आपल्याला कोणतं नाही ते बघायचं आहे. कर आकारणी वित्तीय धोरणासंबंधी केलं जातं. पुन्हा सार्वजनिक कर्ज पण घेतले जातात. पुन्हा खुल्या बाजारात कर्ज रोख्याची खरेदी विक्री ही वित्तीय धोरणाचं नाही, मौद्रिक धोरणाचं आहे, जे RBI करतं.
म्हणून हे विधान कसं आहे, तिसरं याचा समावेश होतो. सार्वजनिक खर्च याचा समावेश होतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन. भारतीय केंद्रीय पातळीवर आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? तर हे आता साधन सामुग्रीचे काम कोण करतो? वित्त आयोग करतो. आपल्याला माहित आहे ना, जे वित्त आयोग जेव्हा हे केलं जातं तेव्हा आपलं म्हटलं जाते की ह्या राज्याचा एवढा वाटा आहे, त्या राज्याचा एवढा वाटा आहे. मग हे जे आर्थिक सामग्रीचे वाटप कशामध्ये केलं जातं? वित्त आयोग. केंद्रीय आयोगाचा संबंध येतो का? नाही. केंद्रीय आयोग लोकसेवा आयोगाचा कशाचा येतो? जे जॉब पुन्हा UPSCच्या एक्झाम घेणं त्याच्यासाठीच येतं ना, पुन्हा नेमणुका ते अशा टाईप. आणि नियोजन आयोगाचा तर विषयच येत नाही. मग आपलं राहते ऑप्शनमध्ये फक्त वित्त आयोग. आता सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण 3 प्रकार आता हे माहीत आहेत आपल्याला. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? आता इथं आलं राजकोषीय धोरण. वरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये कशाचं दिलं होतं? मौद्रिक धोरणाचं दिलं होतं. तर आता इथं त्याच्याशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा कोणता आहे संबंधित. आता कर आणि करेत्तर उत्तर. हे महसूल, हे महसूल आले नाही इथं, आणि आपण सांगितलं होते कर आणि करेत्तर महसूल कसे हे जमेच्या बाजू आहेत, आणि हे कशाशी संबंधित येते? राजकोषीय धोरणाशी. मग डायरेक्ट आन्सर आपला 2 येणार. आणि हे जे आहेत ना प्रत्येक बँक, आता इथं बँक आली की संबंधच नाही ना बँक धोरणाशी. आणि हे राखीव रिझर्व्ह कॅश रेशो ह्याचं पण संबंधच नाही, हे बँकेशी रिलेटेड येतं. म्हणून आपला आन्सर येणार 2 नंबर. आता शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरतो. आता शिल्लक म्हणजे काय असतं? तुम्हाला तुटीचं सांगितलं, आपल्याला घरून किती दिले? 10,000. खर्च किती करतो? 15,000. आता काय घरून 10,000 घेतात हां, आणि ते कंजूस असतात. मित्राचा चहा पितात, सगळं मित्रावरच वागवतात, नाश्ता मैत्रिणीकडून करतात अशा टाईपमध्ये. मग त्यांचे काय होते? घरून 10 देतात आणि त्यांच्याकडे 8,000 खर्च होतात, कारण की साहेबांना नाश्ता दुसऱ्याच्या पैशाने केलेला राहते. मग ह्याचे कसे 2,000 उरतात. मग जे हे 2,000 उरतात त्याला शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणतात, असं लक्षात ठेवायचं. तुटीचा तर सांगितलेला आहे 10चे 15 होणं. आता आणि पुढचं आपण हेच करूया. आता काही असतात घरच्यांनी 10 दिलं आणि बराबर 10च खर्च करतात. हे असते समतोल अर्थसंकल्प झाला ह्यांचा. जे 10चे 15 करतात, जे हे इकडचे 15 हे 5 कशात झाले? इकडे गेले म्हणून हे. आणि हे जे महाग ठेवते 2,000 हे शिल्लकीचा अर्थसंकल्प झाले 3 अर्थसंकल्प समजले. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. आता 21 नंबरचा. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. आता आपल्याला ह्याच्यात काय विचारलंय? नसतं एवढी पोथी वाचायची आणि काय विचारलंय हेच समजायचं नाही. एकतर हा चॅप्टर वाचताना ना काय विचारलं हेच आपल्याला पहिले समजत नाही, आणि त्याच्यात आपण काय वाचणं गेलं तर मग काय विषयच नाही. त्याच्यामुळे बघा इथं असत्य विचारलेलं आहे. मग आपण फक्त असत्यच विधान बघूया. आता शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरते. तर हे कसं आहे? बरं आहे, बरोबर आहे हे विधान. मग आपल्याला असत्य विचारले तर आन्सरमध्ये 1 येणार का? नाही. आता हे जे शिल्लक आहेत आपले 2,000 हे का ठेवलेलं असते? ते महागाईच्या काळात उपयोगी यावं म्हणून. मग शिल्लकीचा अंदाजपत्रक कधी काढला जातो? महागाईच्या काळात. म्हणजे बरोबर आहे. 2,000 महागाईच्या काळासाठी ठेवलेले असतात राखून. आता तुटीचा अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त केला जातो. हे पण विधान कसं आहे आपलं? बरोबर आहे. मग हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. डायरेक्ट आपला आन्सर क येणार. आता तूट म्हणजे 10चे तुम्ही म्हणजे 10,000 दिले आणि 15,000 खर्च केलं तर बेरोजगारीच म्हणजे कोण आपल्याला घरून 10,000 आले आणि आपण 15,000 केलं की मग ते बेकारच आहे ना. बेरोजगारी बेकार. बेरोजगारीच्या काळामध्ये तुटीचा अर्थसंकल्प, शिल्लकीचा महागाईच्या काळामध्ये, म्हणजे उरलेले पैसे महागाईच्या काळात येतात. आता थर्ड विधान बघा. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारचा अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी असते. आता हे जे राजकोषीय धोरण आहे, पुन्हा हे झालं केंद्र संकल्प अंदाजपत्रक, ते शेती मंत्रालयाचा काय संबंध आहे का? नाही ना. हे कोण करत असेल? अर्थ मंत्रालयच करेल ना. इथं आहे का? अर्थ मंत्रालय. म्हणून तिसरं विधान कसं आहे? चुकीचं आहे ना. आपलं एकच येणार आन्सर क. म्हणजे आपल्याला माहीत असून नसू किंवा डायरेक्ट जरी माहीत असेल ना तरी डायरेक्ट हे 2च ऑप्शन आले असते. जर खालून जर वाचायला सुरुवात केलं असतं आणि आपल्याला हे 2 नंबरचं जर माहीत असेल तर डायरेक्ट आपलं आन्सर निघालं असतं. म्हणजे कोणते 2 विधान वाचले असले तरी चाललं असतं. आता 22वा क्वेश्चन बघा. इथं अर्ध आहे आणि तिथं अर्ध आहे.
1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. पुढचं विधान बघा. हा क्वेश्चन कसं आहे, रद्द झालेला आहे, म्हणून आपण नेक्स्ट क्वेश्चनच घेऊया. 23वा क्वेश्चन बघा. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. मला सांगितलेलं आहे सुरुवातीलाच महसुली आणि भांडवली. तर 2 भागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते स्रोत आहेत? आता महसुली प्राप्ती आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय होते, करेत्तर उत्पन्न आणि अनुदाने पण याचा समावेश होतो. आता हे आपण बघितलेलं होतं. क आणि ड तुम्हाला ह्याचे विश्लेषण पण सांगितले होते. करमध्ये काय येतं आणि करेत्तर उत्पन्नामध्ये काय येते. करमध्ये पूर्ण जे कर आकारतो ते, करेत्तर महसूलमध्ये दुसरीकडून कुठून पैसे जमा होतं हे, मग हे डायरेक्ट बघितलं कीच कळतं. आणि बाह्य कर्ज आणि अल्प बचती म्हणजे हे कर्जाचं सांगितलं होतं. जे कर्ज घेतो आपण बाह्य आणि अंतर्गत 2 असतात ते भांडवली ह्याच्यामध्ये येतात जमेमध्ये, आणि अल्प बचती पण भांडवली जमेमध्ये येते. PF ते पूर्ण जमेमध्ये येते भांडवली. आणि हे जे 2 आहेत, हे जे 2 आहेत ते महसुलीमध्ये आणि हे जे 2 आहेत ते भांडवलीचे आहेत. मग आपला आन्सर येणार ब आणि क. आणि हे पण काय आहेत हे पण सांगितले. मग हा क्वेश्चन आपला क्लिअर झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 24 नंबरचा. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदे मंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? आता कोणत्या काय म्हटलेलं आहे, देशाच्या आर्थिक बाबीवर फक्त एकाच गोष्टीची. तर आता त्याच्यामध्ये येते लोकलेखा समिती पण आहे, अंदाज समिती पण आहे, सार्वजनिक उद्योग समिती. आता हे 3 समित्या इम्पॉर्टंट आहेत. आपण हे पॉलिटीमध्ये पण बघितलेलं आहे. म्हणजे अंदाज समितीवर किती राहतात सदस्य, पुन्हा लोकलेखा समिती. आता हे सगळं पॉलिटीशी रिलेटेड आहे. पण ह्या सर्वांचा समावेश होत असतो आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. मग आन्सर येणार आपलं 4 नंबर. आता 25चं बघा. सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा कसा आहे, म्हणजे कायद्यावर सुव्यवस्था. आता आपलं दंगली ते झाल्या, पुन्हा आपलं गणपती राहतं, पुन्हा आपण जे मोर्चे ते करतो त्या टाईममध्ये जे पोलीस फोर्स ते येतं, त्याचा काही फायदा होतो का आपल्याला? म्हणजे त्याच्याकडून काही इन्कम होती का? नाही ना, अनुत्पादितच ना. म्हणून हा खर्च काय तर अनुत्पादित खर्च येतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा खर्च म्हणजे त्या पोलिसाच्या तेव्हा त्या टाईममध्ये येण्याच्या पगारी ते अनुत्पादित आहेत. आता 26वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विभाग वित्त विभाग नाहीत विचारलेला आहे. तर ते वित्त विभाग बघा, खर्च विभाग, पुन्हा आर्थिक व्यवहार, बँकिंग विभाग, महसूल विभाग आणि अर्थ विभाग. म्हणजे बँकिंग विभाग, अर्थ विभाग, खर्च विभाग, आर्थिक व्यवहार. तर हे वित्त मंत्रालयात येत नाहीत असं विचारलेलं आहे. तर ह्याचा आन्सर येणार सी. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्रीय बँकाद्वारे वित्त पुरवठा करण्याचे धोरण राबविणे हे सामान्य आर्थिक धोरण साध्य करण्याचे साधन आहे, याच डॅडास म्हणतात. त्याला काय म्हणतात ते बघायचं. आता काय म्हणतात ह्याच्यामध्ये कोणतं पण एकच गोष्ट म्हणत असतील ना, कारण की कशाची तर डेफिनेशन असेल असंच आहे ना. तर मग ह्याच्यामध्ये हे असं तर काय येणार नाही. कोणतं पण एकच येतं, एक तर सी तर येणार, एक तर ए तर येणार. केंद्रीय बँकाद्वारे वित्त पुरवठा करण्याचे धोरण राबवणे हे सामान्य आर्थिक धोरण साध्य करण्याचे साधन आहे, यास काय म्हणतात? तर यास चलनविषयक धोरण म्हणतात. येते आन्सर. ह्याच्यात कॉमन सेन्समध्ये आहे, एक तर हे तर येईल किंवा हे तर येईल, कारण की ही डेफिनेशन आहे. डेफिनेशनमध्ये दोन्ही पण समावेश होणार नाही ना. डेफिनेशन कोणत्या एकाच गोष्टीची असते, मग ते एक तर सी किंवा हे. आणि इथं पण चलन व कर विषयक धोरण तर एकच येणार, चलनविषयक धोरण. तर 4 नंबर आन्सर येणार. कधी कधी काही गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, लॉजिकनं पण सुटतात. थोडा त्या अँगलनं विचार केला पाहिजे. भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी डॅडॅसद्वारे अधिकृत केले जाते. आता कशाद्वारे अधिकृत केले जाते ते बघायचं. तर ते विनियोजित अधिनियम. आता याच्यात डायरेक्ट फॅक्च्युअल आहे, काही सांगायसारखं नाही आहे. भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या आय व्यय विभागाचे भाग हे आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्या विभागाचे कोणते कोणते भाग आहेत आपल्याला ते बघायचं आहे. तर यामध्ये बघा, महसूल विभाग आहे, हे माहीत आहे आपल्याला, 2 टोटल. पुन्हा नागरी खर्च विषयक विभाग, बी पण बरोबर आहे. यानंतर अंदाजपत्रकाचं हे पण माहीत आहे ना, अर्थमंत्र्याचं.
तर ABC डायरेक्ट आपला आन्सर येतं, चौथं वाचायची गरज नाही. महसूल विभाग आहे, नागरी खर्च विभाग आहे, अंदाजपत्रक विभाग आहे, असे 3 विभाग. आता स्थगित देयक मानक म्हणून पैसा खालीलपैकी कोणते कार्य करतो? आता स्थगित देयक मानक, तर यामध्ये आता कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला काम करतं ते बघा. आता भावी मूल्यासाठी इथं स्थगित म्हणले ना, भावीसाठी आता मूल्य संग्रहण नाहीये ना. अपूर्ण कामंदी देयक असते का स्थायिक देयकाचं? नाहीये. कर्ज देणे आणि घेणे हे होऊ शकतं, म्हणून त्याचा आन्सर येणार 3 म्हणून. बघा ह्याच्या ऑप्शनमधूनच कळतं, म्हणजे जे ऑप्शन वापरले त्याच्यावरूनच कळून जातं. भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आहेत. आता सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणते कारणे आहेत ते बघायचं आपल्याला. यामध्ये संरक्षण खर्चात वाढ, सार्वजनिक खर्चात संरक्षण खर्चात बरोबर आहे. प्रशासकीय खर्चात बरोबर आहे. पुन्हा किंमत पातळीवर वाढ बरोबर आहे. करामध्ये वाढ होईल का? नाही ना. आन्सर येणार 1 ब अ ब क. म्हणजे इथं बघूया काय म्हणजे म्हटले इथे, तर इथं 3 नंबर येणार आन्सर. आता राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी या बाबीवर पडली. आता कोणत्या बाबीवर पडली? आता आपल्याला राजकोषीय असमतोलता म्हणजे खर्च जास्त होत असेल किंवा इनबॅलन्स झालेत कोणत्या गोष्टी, दुरुस्त करण्यासाठी किंवा आर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी काय असते? तर ती भांडवली खर्चाची असते बरं का. योजनाबाह्य खर्च नाहीयेच येणार. आन्सर येणार 1 नंबर म्हणजे अ. आता सन हे फॅक्च्युअल आहे बघा. सन 2014-15 मध्ये भारतीय विकास खर्च व एकूण खर्च, सार्वजनिक खर्च तसेच भांडवली खर्च व सकल उत्पन्न याचे गुणोत्तर अनुक्रमे डॅश असे आहे. तर त्याचे गुणोत्तर कसं आहे? 58.6% व 1.5% डायरेक्ट. आता फॅक्च्युअल असल्याने याच्यात काही सांगायसारखं नाहीये. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केली आहे. कार्यात्मक वित्त संकल्पना मांडण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला जाते? तर ते AP लेनरला जाते. नेक्स्ट क्वेश्चन. सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निष्कर्षा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यातले आपल्याला बरोबर कोणते आहेत ते बघायचं. विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असते, हे चुकीचं आहे. शाश्वत निष्कर्ष चूक. भविष्यकालीन चूक म्हणलं की डायरेक्ट आपला आन्सरच येत आहे ना, इथं वरून सर्व आहे. आता बघा पुढचे 2 विधान कसे बरोबर आहेत ते. भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण हे आजच्या कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे, बरोबर. भविष्यातील कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेऊन निश्चित केलेले असावे. तर आन्सर ब आणि क येणार. नेक्स्ट क्वेश्चन. सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या. खालीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करतात? आता मदत कोणत्या करतात ते बघायचं. असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करतो, बरोबर. प्रादेशिक असमतोल विकास साध्य करण्यास सहाय्य, बरोबर. ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत, सार्वजनिक खर्च, बरोबर. व्यवहारतोल सुधारण्यास नाहीये, व्यवहारतोलाचा ते काही संबंधच नाही ना. तर आन्सर येणार 3 नंबर. सन 2009-10 मध्ये भारतातील महसुली तूट किती होती? आता तेव्हाचा करंट रिलेटेड होता, तर याचा आन्सर वरीलपैकी नाही असा आहे. 2009-10 मध्ये एकूण महसुलातील केंद्र सरकारच्या महसुलाचा वाटा %, होता महसूल उत्पन्नाचा, तर 80.6% होता. राज्याच्या एकूण कर्जामध्ये केंद्र सरकारकडून दिला जाणारा कर्जाचा वाटा सातत्याने कमी का होत आहे? म्हणजे राज्याच्या एकूण कर्जामध्ये केंद्र सरकारकडून दिला जाणारा कर्जाचा वाटा सातत्याने होते, म्हणजे जे केंद्र सरकार आपल्याला कर्ज देतो त्याच्यातला वाटा सातत्याने कमी का होत आहे? तर ते विचारले. कारण राज्याच्या विकास योजनांमध्ये कर्ज अडकून राहणे.
याचं एकच नंबर येते आन्सर. आता भारताच्या 2009-10 मध्ये सार्वजनिक खर्चाचे प्रमाण GDPच्या किती टक्के होते? आता सार्वजनिक खर्चाचे ते 29.1% होतं. सार्वजनिक कर्ज हे ऋण व्यवस्थापनाचा भाग असून ते खालील बाबीशी संबंधित आहे. आता सार्वजनिक कर्ज विचारलेलं आहे ना, तर हे वित्तीय धोरण येणार. कर्ज म्हणलं तर वित्तीय धोरण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 42 नंबरचं. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय अवलंबिले आहेत? त्यामध्ये आहे अंतर्गत आणि बाह्य कर्जामार्फत. बरोबर. म्हणजे आता समजा आता वित्तीय तूट निर्माण झाली, म्हणजे आपले कसे 10 होते, 15 खर्च झाले, आता हे 5,000. आता 5,000चं आपल्यावर काय झालं? कर्ज झालं. कर्ज म्हणजे तूट निर्माण झाली. आता हे तूट आपल्याला भरून काढायची. तर आता तूट कसं भरून काढायचे? मग यामध्ये काय होतं? दोन. एक अंतर्गत कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे हे 10,000 आपल्या पप्पाने दिलेले असतात. अंतर्गत कर्जामध्ये आपली आई येते. हे झालं अंतर्गत कर्ज. म्हणजे अंतर्गत जे बाजारपेठेकडून कर्ज घेतो ते अंतर्गत कर्ज. आणि आपली अंतर्गत कर्ज म्हणजे जे बाजार भाव असतं ते आपली आई अंतर्गत कर्ज झाले. म्हणजे घरातूनच कर्ज घेतलं, म्हणजे देशातूनच कर्ज घेतलं. आई म्हणजे आपला देश समजा, त्याच्यातूनच आपण कर्ज घेतलं. ते कसं झालं? अंतर्गत कर्ज झालं. आता बाह्य कर्ज. बाह्य कर्ज म्हणजे बाहेरच्या देशाकडून कर्ज घेतलं आपण, म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी समजा, ते झाले बाह्य कर्ज. असे 2 कर्जाकडून घेऊन आपण काय करतो? ते तूट भरून काढतो. म्हणजे 5,000 काय करतो आपण? कव्हर करून टाकतो. हे झालं अंतर्गत आणि बाह्य कर्ज. म्हणजे कसं आहे आपलं? बरोबर आहे विधान. आता दुसरा ऑप्शन बघा, मध्यवर्ती बँकेकडून तारणाच्या आधारे घेतलेलं कर्ज. आता हे झाले 2 कर्ज, अंतर्गत आणि बाह्य. आता आपली RBI राहते. आता तुमच्या आयुष्यात असेल कोणी तर RBI, मग त्यांच्याकडून पण कर्ज घे ना, ते RBI झालं. म्हणजे 2 पद्धतीने आपण काय करतो? पैसे घेतो दोन्हीकडून आणि ती तूट काय करतो? 5,000ची भरून काढतो. तर आपला आन्सर काय येणार? 3 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित महसूल उत्पादनात केंद्र सरकारचा तुलनिक हिस्सासंबंधी काय प्रवृत्ती दिसून येते? त्यामध्ये बघा, वाढती अंतर्गत कर्जाच्या सर्व राज्याच्या एकत्रित जोखीम संदर्भात हिस्सा 2009-10 साली किती होता? यामध्ये 65.0%. सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून सुरू झाले? तर ते 87 आणि 88 मध्ये 1 नंबर.